आता आपण पाहिलं आमचे तहसीलदार साहेब आणि आमचे पदाधिकारी सगळे अधिकारी वर्गात इथे बसलेला आहे। थोडा आढावा घेतला आम्ही की वस्तुस्थिती काय, त्यांनी सगळं होतं ते सांगितलं। अगदी चांगलं काम त्यांनी केलेलं आहे प्रत्येकाच्या घरापर्यंत जाण्याचं। तरी पण काही लोक थोडीशी वंचित राहिलेली आहेत, जे आता काही लोकांनी सांगितलं त्याचे पण आम्ही सांगितलं की त्या सगळ्यांचे जे आता आम्ही सरसकट पंचनामे करायला झाले त्याची सुरुवात केलेली आहे आणि जे बाधित घरं झालेली आहेत आणि काही त्यातून चुकून राहिलेली आहेत तर त्यांना पण त्याच्यामध्ये ॲड करायला सांगितलेले आहे जी वस्तुस्थिती आहे। आणि माझी जनतेला पण विनंती आहे की जे खरोखर बाधित आहेत त्यांना पुढे घेऊन या, जे बाधित नसतील ते नाहक अधिकाऱ्यांवरती दबाव प्रेशर टाकून कोणी आणू नका अशी पण माझी विनंती राहणार आहे। परंतु आमचे तहसीलदारांनी सांगितलं आता आणि माझ्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की तहसीलदारांनी चांगलं काम केलेलं आहे। प्रत्येकाच्या गावागावात जाऊन आपल्या अधिकाऱ्यांना पाठवून वस्तुस्थिती करून आता आम्ही परवा कॅबिनेटचा आमचा निर्णय झाला की आपण 32,628 कोटीचं आपण जे काय पॅकेज तयार केलेलं आहे आज तुम्हाला आम्ही सांगू इच्छितो म्हणजे केवढं मोठं पॅकेज अशा स्थितीमध्ये आम्ही देतो। खरोखर गरिबांची शेतकऱ्यांची जाण असलेली आमचं महायुतीचं सरकार आणि आमचं म्हणणं आहे एकही शेतकरी किंवा बाधित व्यक्ती त्यातून वगळता कामा नये ही आमची त्याच्या पाठीमागची धारणा आहे। आता आमच्या पण खात्यातून जे काही जमिनी खरवडून गेलेल्या आहेत त्या खरवडून गेलेल्या जमिनी पूर्ववत करण्यासाठी कुठल्या मोठ्या तलावातला गाळा असेल, नदीतला गाळा असेल किंवा अन्य भागातला गाळा आणून त्या शेती परत पूर्ववत करण्यासाठी जे आम्ही आता 3 लाख रुपये देऊ केलेले आहेत। परवा मुख्यमंत्री महोदयाने त्याची घोषणा केलेली आहे आणि त्याही कामाला मी आता सुरुवात करतो आहे। आणि आज आम्ही सोलापूरला आपला अक्कलकोटला एक आमचं काम आहे तिथे जाऊन येणार आहे। परंतु जाता जाता त्या दिवशी मी माढा आणि बार्शीला आलो परंतु मोहोळला येता आलं नव्हतं आणि म्हणून करता आमचे जिल्हा प्रमुख, आमचे OBCचे अध्यक्ष, आमचे हे सगळ्यांना सांगितलं की तुम्ही जरा तहसीलदारांकडे या आणि तहसीलदारांनी इथं आज आम्हाला सगळे इतवृत्त सांगितलेलं आहे। ह्याच्या व्यतिरिक्त जरी अजून कुठं काय वंचित राहिलं असेल तरी ते आम्ही त्यांना ॲड करून त्या सगळ्यांना मदत दिली जाईल। महायुतीच्या शासनाच्या माध्यमातून हा आमचा शक्य